कॅल्शियम कार्बाईड वॉटर ॲसिटिक जनरेटर, बरोबर आहे. याच्यामध्ये काय राहते, जे आपण बाहेर बघतो जे गॅस सिलेंडर राहते, जे गॅस तयार करण्याची पद्धत आहे, जे आपल्या ॲसिड मॉलिक्यूल राहतो त्याला आपण तयार करण्याची पद्धत करतो. काय म्हणतो पद्धत, म्हणजे हे जनरेटर काय आहे, जनरेटर. आता या जनरेटरमध्ये काय वेगवेगळे भाग पडतात, जसं खालच्या भागाला कॅल्शियम कार्बाईड आणि वरती पाणी, दुसरं राहते खालच्या भागाला पाणी आणि वरच्या भागाला कॅल्शियम कार्बाईड. काय राहते, खालच्या भागाला पाणी आणि वरच्या भागाला कॅल्शियम कार्बाईड. तर या नावानुसार या डायग्राममध्ये काय दिलेलं आहे, म्हणजे या टॉपिकमध्ये वरच्या भागाला कॅल्शियम कार्बाईड आहे आणि खालच्या भागाला काय आहे, पाणी आहे. म्हणजे वरून कॅल्शियम कार्बाईड पडणार आणि खाली पाण्यामध्ये पडल्यानंतर ते वितळल्यानंतर काय तयार होणार, आपला ॲसिटिलीन गॅस तयार होणार. काय तयार होणार, ॲसिटिलीन गॅस. तुम्ही बाहेर बघता जेव्हा ते सिलेंडर ठेवलेलं राहतं निळ्यामध्ये, त्यामध्ये कॅल्शियम कार्बाईड हा खालच्या भागाला राहतो. काय राहतो, खालच्या भागाला राहतो आणि वरून पाणी पडते. वरच्या टाकीमध्ये काय राहते, पूर्ण भरलेलं पाणी राहते, सिलेंडर राहते एवढ्या हाईटचं, बरोबर आहे. त्यामध्ये काय पूर्ण पाणी भरलेलं राहते आणि खालच्या साईडला ट्रे लावते. त्या ट्रेमध्ये काय टाकते, कॅल्शियम कार्बाईड टाकते. काय टाकते, कॅल्शियम कार्बाईड. आणि त्या कॅल्शियम कार्बाईडवर वरच्या भागातून टपक टपक असं पाणी पडते. काय म्हणते, थेंब थेंब पाणी पडते. पाणी पडल्यानंतर त्याची वाफ तयार होते आणि ती वाफ वरच्या टाकीमध्ये जाते, तिथं पाणी भरलेलं राहते. त्या पाण्यामध्ये ती गॅस फिल्टर होऊन बाहेर निघते, बरोबर आहे. हे झाली आपली गॅस तयार करण्याची पद्धत, म्हणजे त्याला होतं आपण सिलेंडर जनरेटर. काय होतं, गॅस जनरेट करायची, काय जनरेट करावं लागतं, काय होतं ॲसिटिलीन गॅस जनरेट करावं लागलो. त्यासाठी आपण ही पद्धत वापरतो. याच्यामध्ये काय करतात, एक सिलेंडर राहते, त्या सिलेंडरला काय ते फ्लॅशबॅक अडॅप्टर लावलेलं राहतं मेन बॉडीला. काय राहते, फ्लॅशबॅक अडॅप्टर. त्यानंतर काय राहते, वॉल लावलेलं राहतं, म्हणजे त्या बॉडीचे भाग मेन हे जे जनरेटरचे विभाग दिलेले आहेत, काय तर त्या बॉडीचे भाग. त्याच्यानंतर त्यात काय दिलेलं राहते, फील्ड रॉड, फील्ड रॉड, वॉटर प्लग, आउटलेट वाल्व, वॉटर लेवल कॉक, फ्लॅशबॅक अडॅप्टर आणि कंपाऊंड स्प्रिंग. एवढे सारे त्याच्यामध्ये भाग दिलेले राहतात. ते म्हणजे आपण तो जनरेटरचे भाग, काय म्हणतो आपण त्याला, जनरेटरचे भाग. आता फ्लॅशबॅक अडॅप्टरमध्ये ह्याचं काय कार्य आहे, फ्लॅशबॅक अडॅप्टरचं कार्य असं आहे की जेव्हा आपण ती गॅस वापरतो बाहेर, जेव्हा आपण गॅस बाहेर वापरत असतो तेव्हा जेव्हा फ्लॅशबॅक किंवा बॅकफायर झालं, म्हणजे तुमची फ्लेम फटकने आवाज करून बंद पडली आणि ते जळती ज्वाला जेव्हा सिलेंडरकडे वापस येते तेव्हा ते फ्लॅशबॅक अडॅप्टर काम करते. म्हणजे जसं आपण नॉन रिटर्न वाल्व म्हणतो, येणारं पाणी समोर जाते पण पाणी वापस येते का, नाही येत. तसंच ती जळती ज्वाला त्या फ्लॅशबॅक अडॅप्टरमध्ये येणार आणि तिथंच ते ब्लास्ट होणार, म्हणजे ते सिलेंडर पण तुमच्या पोहोचणार नाही. त्याच्यामुळे तुमचा जे होणारा धोका आहे ते टाळला जातो. त्यासाठी ते फ्लॅशबॅक अडॅप्टरचा वापर केला जातो, बरोबर आहे. आता वॉटर लेवल, आता पाणी तुम्ही किती भरणार त्या सिलेंडरमध्ये एक लिमिट दिलेलं राहतं. त्या डायग्राममध्ये काय दाखवलेलं, लिमिट दाखवलेलं राहतं की या लिमिटपर्यंत त्याची वॉटर लेवल आपल्याला भरायची राहते. तुम्ही बघा पुस्तकामध्ये तुम्ही दाखवलेलं आहे वॉटर लेवल, बरोबर आहे. त्यानंतर ते वॉटर लेवलपर्यंत आपल्याला पाणी भरायचं राहते आणि वरच्या साईडला त्याची कॅल्शियम कार्बाईड दाखवलेलं आहे. काय दाखवलेलं आहे, कॅल्शियम कार्बाईड दाखवलेलं आहे, जेणेकरून ते कॅल्शियम कार्बाईडचे खडे खडे पडत राहते. याला म्हणतो आपण हाय प्रेशर क्वालिटी. काय होते, हाय प्रेशर म्हणजे कॅल्शियम पडणं चालूच राहते, बरोबर आहे, आणि गॅस जनरेट चालूच राहते. पण जेव्हा वॉटर टू कॅल्शियम कार्बाईडमध्ये आपण करतो, वॉटर टू कॅल्शियम कार्बाईडमध्ये काय होते, कॅल्शियम कार्बाईड खाली ठेवलेलं राहतो आणि वॉटरवरून पडत राहते. त्यातली लिमिटेड आपण कॅल्शियम कार्बाईड टाकलेलं राहतं. जसं की तुम्ही जर 2 खडे टाकले कॅल्शियम कार्बाईडचे, जसं की एक्झाम्पल 100 ग्रॅम टाकला तर त्या 100 ग्रॅमपासून 1 किलो गॅस तयार होणार, बरोबर आहे. तर तेवढाच ती गॅस तयार होणार. पण कॅल्शियम कार्बाईड कॅल्शियम टू वॉटर कार्बाईड जनरेटरमध्ये काय होणार, तुमच्यावरती कॅल्शियम कार्बाईड 2 किलो भरलेला आहे, तो पडणं कंटिन्युअस सारखं चालूच राहणार, बरोबर आहे. त्यासाठी एक वाल दिलेला राहतो, जेणेकरून तुम्हाला गॅसचं काम समजलं आपण कॅल्शियम कार्बाईडचा वाल बंद करणार. काय करणार, बंद करणार. बंद केल्यानंतर तुमची गॅसची प्रोसेस थांबणार. हे सगळी त्याच्यामध्ये वालचे कार्य दिलेले राहते. काय दिलेलं राहते, वालचे कार्य काय सांगतो तुम्हाला की वरच्या साईडला काय राहतं, कॅल्शियम कार्बाईड राहते, खाली पाणी राहते आणि जेव्हा हे वेस्टेज पूर्ण संपून जाते तसं आणखी एक वाल दिलेला राहतो. जसं पाणी आपलं वापरून खराब होणार, बरोबर आहे. त्यामध्ये तुम्ही पाहाल असं बाहेर ते पांढऱ्या साईडचे सिलेंडर गॅस सिलेंडरच्या बाजूला टाकलेलं असते, ते त्याला म्हणतो आपण चुना. काय म्हणतो, चुना. म्हणजे ते शिजवल्यानंतर जे खराब होते ते वेस्टेज आपल्याला बाहेर काढून टाकतात, त्यासाठी वाल दिलेला असतो, त्याला म्हणतो आपण आउटलेट वाल, बरोबर आहे. त्याचबरोबर त्याने सिलेंडर गॅस बाहेर काढण्यासाठी एक वाल दिलेला आहे. काय दिलेला आहे, गॅस बाहेर काढण्यासाठी एक वाल दिलेला आहे, ज्यामुळे आपण गॅस बाहेर वारंवार सोडत असतो, ठीक आहे. त्यानंतर काय त्यांनी डायफ्राम राहते. काय राहते, डायफ्राम राहते. डायफ्रामला एक रॉड दिलेला आहे. काय दिलेला आहे, एक रॉड दिलेला आहे. त्या डायफ्रामवर जेव्हा आपण त्या रॉडवर जेव्हा प्रेशर दिलं त्यानंतर तेव्हा ते डायफ्राम दबते. डायफ्राम दबल्यानंतर ते कॅल्शियम कार्बाईड पडणं सुरू होते. कॅल्शियम कार्बाईड काय कुठे पडणार, तुमचं पाण्यामध्ये पडणार.
मग आता त्याला काय करायचं, विरघळावं लागते. काय करायचं, विरघळावं लागते ना, म्हणजे जसं एखाद्या कंटिन्यूस सारखं पडत आहे, तिथे डायग्रामची दिशा बदलत नाही, कॅल्शियम कार्बाईड पडायची, बरोबर आहे. तर आपल्याला त्याला म्हणजे खवळण्यासाठी एक तर ती रॉड दिलेला असतो. काय दिला असतो, जो रॉडला आपण बाहेर साईडला हँडल लावलेला राहतो, त्याला आपण तो फिरवणार. फिरवण्याचं काय होणार, ते कॅल्शियम कार्बाईड पूर्ण पाण्यामध्ये वितळणार आणि त्याची जास्त प्रमाणात वाफ तयार होणार, म्हणजे पूर्णपणे आपण त्याचा वापर करू शकतो. जसं ती गच्च खालच्या भागात राहणार नाही, जेणेकरून पूर्ण आपलं जे कॅल्शियम कार्बाईड आपण जे विकत आणलेलं राहते हे वाया जाणार नाही. त्यापासून चांगल्या प्रकारे आपल्याला गॅस तयार होणार आणि तो गॅस आपण बाहेर कामामध्ये वापरणार. याच्यामध्ये हाय प्रेशरमध्ये गॅस वापरत राहतो आपण. कशामध्ये, हाय प्रेशरमध्ये. याच्यामध्ये जे डायफ्राम राहते ते स्प्रिंग दिलेलं राहतो. काय दिलेलं राहतो, स्प्रिंग दिलेलं राहतो. त्याच्यावर आपण कमी जास्त ऍडजस्ट करत असतो, बरोबर आहे. त्यानंतर हे कुठं जाणार आपलं, बाहेर आपलं जिथे वेल्डिंग काम चालू राहते, जिथं वेल्डिंग बॉक्स तिथं त्याचं कनेक्शन लावलेलं राहतं, बरोबर आहे. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेम तयार करतो, जसे की ऍसिडिक फ्लेम, ऍसिडिक गॅसमध्ये न्यूट्रल फ्लेम, कार्बोनायझिंग आणि ऑक्सिडायझिंग, अशा आपल्या 3 प्रकारच्या त्याची फ्लेम तयार होत राहते. 3 प्रकारच्या. याचा फॉर्म्युला जे राहते, सूत्र काय राहते, C2H2. यासाठी सूत्र काय आहे, C2H2. आलं लक्षात.